राज्य सरकारची काय भूमिका राहणार? मला वाटतं की गेल्या महिन्याभराच्या पासून या संदर्भामध्ये स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांनी वारंवार कॅबिनेटमध्ये पण आणि आपण जर बघितलं असेल तर आपल्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना विनंती आवाहन केलेलं आहे. आताच्या घडीला तर जे काही पाणी साठे आहेत ते सर्व पिण्याच्या पाण्यासाठी राखून ठेवण्यात आलेले आहेत. त्याच्यासोबतच जोपर्यंत शासनाकडनं गाईडलाईन्स येत नाही तोपर्यंत शेतकरी बांधवांनी पेरणी करू नये असंही विनंती आवाहन करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रात काय पोझिशन आहे? माझी विनंती आहे की आज विद्यार्थ्यांचा स्वागत प्रवेश उत्सव हा अतिशय आनंदाचा कार्यक्रम आहे. राजकीय भाष्य तर मी या ठिकाणावरनं करणार नाही, परंतु ऑपरेशन टायगर वगैरे असा काही विषय नसतो. योग्य वेळेस योग्य घटना होताना आपण सगळेजण पाहतो आहोत. केला जाते. जवळपास 1 कोटी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे होता, पण 55 लाख शेतकऱ्यांना मिळतोय. बघा, आताच्या घडीला 2 लाखापर्यंतचं जे काही शेतकरी बांधवांचं थकीत कर्ज असेल त्या कर्जमाफीचा निर्णय करण्यात आला. आता एखाद्या शेतकरी बांधवाचं कर्ज 2.5 लाख असेल उदाहरणार्थ, तर त्या शेतकरी बांधवाने 50,000 वरचे भरायचे, 2 लाख रुपयाची त्याला सूट मिळणार आहे. तिसरी गोष्ट, जे शेतकरी बांधव रेग्युलर कर्जफेड करत असतील तर त्यांना सुद्धा त्या ठिकाणी एक प्रोत्साहनपर अनुदान म्हणून 50,000 रुपयाचं मदत दिली जाणार आहे. आता राहिला विषय, आता जर माझ्यासारखा एखादा शेतकरी आहे ज्याची परिस्थिती आहे आणि त्यालाही कर्जमाफी मिळाली पाहिजे, मला वाटतं की ही गोष्ट जो गरीब शेतकरी आहे त्याच्यावर अन्याय करणारी आहे. तर जे माझ्यासारखे सक्षम आहे तर त्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड केली पाहिजे. शेवटी ह्या शेतकऱ्यांच्या बँका आहेत, तो पैसा शेतकऱ्यांचा आहे. आता सरसकट 7/12 उतारा कोरा झाला पाहिजे असं बोललं जात आहे. हरकत नाही, चांगली गोष्ट आहे, परंतु शेवटी या सर्व बाबी आर्थिक बाबीशी संबंधित आहेत. आता सरसकट 7/12 उतारा कोरा करण्याच्यासाठी किती लाख कोटींची आवश्यकता आहे ते पण आकडे काढले पाहिजेत. नुसतं प्रसिद्धीच्या साठी खूप चांगल्या मागण्या करणं, घोषणा करणं, त्याची अंमलबजावणी पण झाली पाहिजे ना. तर नेमकं तो फिगर किती आहे? आणि म्हणून आताची जी कर्जमाफी आहे, बरे जे बोलतात त्यांनी यापूर्वी काय केलेलं आहे, किती रकमेचं किती शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सूट देण्यात आली याचं पण बघा ना. मला वाटतं की आताच्या घडीला हे जी काही आकडेवारी आहे कदाचित ही सगळ्यात मोठ्या रकमेची कर्जामध्ये सूट देणारी योजना असेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.